महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार आहे। या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष सुद्धा सहभागी आहे। परंतु भारतीय जनता पार्टी सतत सांगत असते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोलत असतात की मी आणि माझा पक्ष हिंदुत्ववादी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश चालतो आणि संविधान सर्व धर्म समभाव मानते। तरी सुद्धा जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी आणि हे सरकार सतत सांगत असतं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि याच विचारावर आम्ही काम करतो। परंतु महाराष्ट्र राज्याचा फार मोठा वारसा आहे। जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याला एक मोठा विचार आहे। रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांचा फार मोठा विचाराचा वारसा आहे आणि यांचा वारसा आहे। तरी सुद्धा राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत आहे आणि सत्तेतील आमदार सतत चिथावणी करून भडकाऊ विधाने करत आहेत। त्यांच्यात कोणतीच कारवाई होत नाही आणि आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप सुद्धा भडकाऊ विधाने करताना दिसत आहेत। हे विधान केल्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटीस सुद्धा बजावली आहे। आमचं आमदार संग्राम जगताप यांना सांगणं आहे की आपला विचार हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे। त्यामुळे आपण संग्राम जगताप यांनी लवकरात लवकर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करावा, जेणेकरून त्यांना त्यांचे विचार खंबीरपणे मांडता येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।